दास गॅस सेफ्टी इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा हा 12वा वर्धापन. अनेकांच्या आयुष्यात ज्यांनी यशाचा भंडारा उधळायचं काम केलं ते सन्मान्य शशिकांतजी भंडारे. आणि जाधवांच्या विकासानं अनेकांच्या आयुष्याच्या विकासाची वाट सुकर केली. बारा वर्षाचा हा अखंड प्रवास पूर्ण करण्यासाठी ज्यांनी कार्याचा भाग उचलला त्या साऱ्यांचा आभार सोहळा म्हणजे आजचा हा वर्धापन दिन. खरं तर अनेकांच्या पाठीवर कौतुकाची थाप आजच्या दिवशी टाकली जाते. अनेकांना पुढे चल म्हणण्यासाठी प्रेरित केलं जातं. पुरस्कार सुद्धा 3 प्रकारचे असतात. ते नका पुरस्कार 3 पद्धतीचे असतात. पहिला पुरस्कार आमच्या सोबत आला पण आतापर्यंत काहीच केलं नाही. आता हा पुरस्कार घ्या आणि निदान इथून पुढे तरी काही करा. दुसरा पुरस्कार दुसऱ्या पद्धतीचा असतो. आमच्या सोबत आला, खूप केलं, आता हा पुरस्कार घ्या आणि निदान इथून पुढे तरी शांत राहा. याच्या पलीकडचा तिसरा पुरस्कार असतो. आपण आतापर्यंत जे केलं त्या कार्याबद्दलची कृतज्ञता आणि इथून पुढे आपण जे करणार आहात त्याच्यासाठीच्या शुभेच्छा असा दुहेरी समन्वय या सत्कारमध्ये असतो. मला असं वाटतं की आजचा आपला वर्धापन दिन हा दुहेरी समन्वय साधणार आहे की आपण आतापर्यंत 12 वर्ष जे केलं त्या कार्याबद्दलची ही कृतज्ञता आहे आणि इथून पुढे आपण जे करणार आहात त्याच्यासाठीच्या या शुभेच्छा आहेत. त्यामुळे खरं तर कौतुक गुणवंतांचं जरूर करावं पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे. मी मनपूर्वक कौतुक करेन ते शशिकांतजी भंडारे आणि विकासजी जाधव यांचं. कारण हे सगळं उभा करणं ही साधी गोष्ट नाही. 12 वर्षामध्ये एवढं विश्व उभा करणं हे इतक्यात कुणाला सहज शक्य होत नाही. हे अशक्य असं काम यांनी पूर्ण करून दिलंय. खरं तर वेळ अत्यंत महत्वाची असते. आमच्या बोलण्या वागण्यामध्ये आम्ही सातत्यानं त्या वेळेचा उल्लेख करत असतो. वेळ चांगली असते की वेळ वाईट असते, वेळ अनुकूल असते की वेळ प्रतिकूल असते. आमच्या बोलण्यातून या संदर्भातल्या बाबी सातत्यानं पुढे येत असतात. पण वेळ कधीच वाईट नसते आणि वेळ कधीच चांगली नसते. तुम्ही जर त्या वेळेचा योग्य वापर केला तर वेळ तुमच्यासाठी चांगली होते आणि तुम्ही जर त्या वेळेचा वापरच केला नाही तर ती वेळ तुमच्यासाठी वाईट असते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट चांगली वाईट नसते, तुम्ही त्याचा वापर कसा करता याच्यावर सगळं अवलंबून आहे. वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, घड्याळ बंद करून वेळ थांबवता येत नाही, दुसऱ्या कुणाचा वेळ उसना घेता येत नाही, आपला 1 तास कुणाला उधार देता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. ज्याला आलेल्या क्षणाची संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला जिंकता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुमच्या 12 वर्षाचा हा कालखंड तुम्ही कशा पद्धतीनं अनुभवला, उपयोगात आणला त्याच्यावर ठरतं तुम्ही यशस्वी की तुम्ही अयशस्वी. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला आयुष्याचं मोल कळायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या हातात असलेल्या वेळेचं मोल कळालं पाहिजे. ही सगळ्यात मोठी गोष्ट.
5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा 5 वर्ष किती महत्वाची, तो सांगेल तुम्हाला 5 वर्षाचं महत्व. एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याच्या पगाराचा आकडा कळेल, वर्षाचा हिशोब मांडेल, सांगेल माझं एवढं नुकसान झालं, त्यामुळे कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा, ती सांगेल तुम्हाला एका महिन्याचं महत्व. एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा 1 आठवडा किती महत्वाचा, तो सांगेल तुम्हाला आठवड्याचं महत्व. एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा, मजुरी अभावी खोपटातली चूल जेवढी पेटत नाही आणि चुलीतली आग जेवढी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला 1 दिवस किती महत्वाचा. एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगचे अलेक्झांडरला जाऊन विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यू शय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता, एक तास मला जगवा, फक्त 1 तास जगवा. त्या जगचे अलेक्झांडरला विचारा 1 तास किती महत्वाचा. एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा 1 मिनिट किती महत्वाचा. आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा 1 सेकंद किती महत्वाचा. सेकंदा, मिनिटा, तासाचं मोल जर एवढं असेल तर तुम्हाला लाभलेल्या आयुष्याचं मोल किती असेल हा सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे. या जगात तुमच्यावर दुसरा कुणीही बंधनं घालू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमच्यावर बंधनं घालू शकता. या जगात दुसरा कुणी तुम्हाला मर्यादेत अडकवू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला मर्यादेत अडकवू शकता. या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता आणि या जगात दुसरा कुणीही तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगामध्ये तुम्हीच स्वतःला विजयी करू शकता. दुसऱ्या कुणातही ताकद नाही तुम्हाला विजयी व पराभूत करायची, ती फक्त तुमच्यात आहे. हे पहिलं आमच्या लक्षात आलं पाहिजे. आम्ही दोष देत बसतो, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तू. कारण कसली देता तुम्ही? कुणीतरी तो नाही आम्ही गरीब आहे ना, अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. श्रीमंताला श्रीमंत व्हायची संधी मिळते नाही, तुम्हाला मिळाली ना. अभिमान बाळगा गरीब असल्याचा, न्यूनगंड कसला करता? मला कळत नाही. चांगला आहे ना, कळवून घ्यायची गरज त्यामुळे निर्माण होती, हे महत्वाचं आहे. कारण सांगू नका. स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा, हे सगळ्यात महत्वाचं. अनेक लोक कारण सांगतात. मला खरंच 10वी शिकलेले शशिकांत भंडारे आज देशातल्या 7 राज्यामध्ये स्वतःच्या कंपनीचा विस्तार करतात. कोण म्हणतं शिक्षण गरजेचं असतं? एका मंदिरामध्ये घंटा वाजवणारा होता. त्याला एकच काम, रोज मंदिरात घंटा वाजवायची. पण त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले आणि त्यांनी फरमान काढलं, या मंदिरामध्ये देशोदेशीचे भक्त येतात, त्यामुळे मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलाच पाहिजे, त्याशिवाय इथं नोकरी करता येणार नाही. त्या घंटा वाजवणाऱ्याला प्रश्न पडलाय, आता आपलं काम घंटा वाजवायचं, आपल्याला कुठे इंग्रजीतनं घंटा वाजवायची? मग नाही आलं तर चालतंय की. त्यांनी ट्रस्टीनं सांगितलं माझं कामच घंटा वाजवायचं आहे, माझा संबंध काय येतो? ट्रस्टी म्हणले नाही, नियम म्हणजे नियम, इंग्रजी आलंच पाहिजे. 55व्या वर्षी यांनी शिकायचा प्रयत्न केला, जमलं नाही, नोकरी गमवावी लागली. आता नोकरी गेली, करावं काय? तो रडत बसला नाही, निराश झाला नाही, त्याने मार्ग शोधायचा प्रयत्न केला, जगण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या लक्षात आलं ज्या मंदिरात आपण घंटा वाजवायचं काम करत होतो
त्या मंदिराच्या परिसरात जर कुणाला चहा प्यावासा वाटला तर एकही चहाची टपरी नाही. देशोदिशीचे भक्तगण तर येतात, पण चहा प्यावासा वाटला तर नाही, आपण चहाची टपरी टाकू. जगण्यासाठी काहीतरी करायला हवं, त्याने मंदिराच्या बाहेर चहाची टपरी टाकली. इतका रुचकर चहा द्यायचा, इतकी उत्तम सेवा द्यायचा की त्याचा चहा इतका प्रसिद्ध झाला की मंदिरात न येणारी माणसं सुद्धा त्याचा चहा पिण्यासाठी मंदिराकडे यायला लागली. तुम्ही जे करता आहात ते जर सर्वोत्तम केलं, सर्वोत्कृष्ट केलं, मग तुम्ही कुठलंही काम करत असाल. एखाद्या ठिकाणी झाडू मारायचं असेल तरी माणसं सांगतात झाडू मारायचा ना, त्याला बोलवा. त्याच्या सरता दुसरा कुणीच झाडू मारत नाही. तुम्ही काम काय करताय हे महत्वाचं नसतं, तुम्ही आहे ते काम कसं करताय हे फार महत्वाचं असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट. कुठलंच काम छोटं किंवा मोठं नाही. मी काय मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करत नाही, मी दास गॅस सेफ्टी इक्विपमेंट्स मध्ये काम करतो. छोटा आहे काम? कोण म्हटलं? अनेकांचे आयुष्य तुम्ही वाचवतात. काही वर्षापूर्वी वर्तमानपत्रात सातत्यानं बातम्या यायच्या, सिलेंडरचा स्फोट झाला, जीवितहानी होतीच, वित्तहानी होती. आता बातम्या बंद झाल्यात आणि त्याचं सगळं श्रेय दास गॅस हे साधं काम आहे, प्रचंड मोठं काम आहे. छोट्या छोट्या कामातनच तर मोठी उद्दिष्ट गाठली जातात. आमच्याकडे अडचण काय आहे? खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. जो अकड़ जाते हैं वो उखड़ जाते हैं. हे जीवनाचं सगळ्यात मोठं. मी हे करणार नाही, मला ते जमणार नाही असं असतंय का? कुठं बरोबरी फिरता का? कोणी सांगितलंय? त्या आयुष्यात काहीच करू शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या अपेक्षा आहे ना, जे जे उत्तम आहे, सर्वोत्तम आहे, सर्वोत्कृष्ट आहे ते 100% मला मिळालं पाहिजे. मग तुम्ही सुद्धा तुमचं योगदान 100% दिलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 50% काम करून 100% रिटर्न तुम्हाला कधीच मिळणार नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. जे कराल ते उत्तम. तो चहा बनवायचा इतका उत्तम की 6 महिन्यात त्याच्या टपरीचं छोट्या हॉटेलमध्ये रूपांतर झालं. वर्षभरात त्याचं मोठं हॉटेल झालं. ते एका हॉटेलच्या बळावर त्यांनी 3 3 स्टार हॉटेल काढली. 4थ्या वर्षी त्याची स्वतःची 2 5 स्टार हॉटेल होती. त्याच्या त्या 5 स्टार हॉटेलमध्ये विदेशातले लोक उतरायचे. तिथलं नियोजन, तिथलं व्यवस्थापन, तिथलं जेवण इतकं उत्तम, परदेशी लोक भारावून जायचे. असंच एक अमेरिकेचं शिष्टमंडळ आलं होतं. ते सगळं बघितलं, भारावलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला या हॉटेलच्या मालकाला भेटायचं आहे. आणि मग कुणीतरी यांना धरून समोर आणलं. ते अमेरिकन लोक इंग्रजीतनं बोलतायत, हे आपलं मराठीतनं चाललंय. ते काय म्हणताय ते ह्याला कळेना, हा मराठीतनं काय सांगतोय त्यांना समजेना. शेवटी एक दुभाषाला त्याने कसं बसा संवाद घडवला, पण तो मधला दुभाषा म्हणला काय राव, 2 5 स्टारचे 3 3 स्टारचे मालक तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही इंग्रजी शिकला नाही. तसा तो म्हणला इंग्रजी शिकलो असतो तर अजून देवळात घंटाच वाजवत नसलो असतो. अजिबात नाही. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा. कसली कारण देतात? प्रत्येक गोष्ट तुम्ही काय आहात यावर नाही, तुम्ही काय करता आहात यावर अवलंबून आहे. हे पहिलं आपल्या लक्षात आलं पाहिजे. सगळ्यात सामर्थ्यशाली गोष्ट तुमच्याकडे आहे, तुमचं मन. जगात सगळ्यात सामर्थ्य जर कुठले असेल तर या मनात आहे. अनुभव नाही, त्यापेक्षा अधिक ताकद तुमच्या मनात आहे. तुमचं मन ठरवतं आणि तुम्ही जे ठरवता तेच घडतं. ही वस्तुस्थिती आहे. कोणाला जर वाटत असेल नाही मला वाटलं नव्हतं देव माझ्यावर अशी अवकृपा करेल, देव नाही तूच केली, कारण तुझ्या मनातच तो विचार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बाहेर पाऊस अखंड पडतच असतो. तुम्हाला पाणी किती मिळेल? जेवढं तुम्ही भांड्या घेऊन जाल तेवढं मिळेल. मग पावसाला दोष देण्यात काय अर्थ आहे? नाही आम्हाला पाणीच मिळालं नाही. तू तांब्या घेऊन गेल का? तलाव काढून ठेवायचा ना, वर्षभर पुरेल एवढं
तिला देऊ नका. तुम्ही काय करताय, तुम्ही काय विचार करताय त्याच्यावर ठरतं तुम्हाला काय मिळणार आहे. ते सगळ्यात महत्वाची गोष्ट. मनाचे दोन प्रकार पडतात, एक बहिर्मन आणि दुसरं अंतर्मन. बहिर्मन निर्णय घेतं आणि अंतर्मन अंमलबजावणी करतं. बाहेरच्या मनात ज्या गोष्टीचा तुम्ही सतत विचार करत असता, अंतर्मन त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात करत असतं. तुमच्या लक्षात येत नाही ते, आणि आपण वाटतो असं कसं झालं, हेच तर ठरवलं होतंस तू, दुसरं होणारच नाही तुझ्या हातून. कारण वेगळं काय करायचं सामर्थ्य दुसऱ्या कुणातच नाही. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही जे ठरवता, जो विचार करता तेच घडतं. तुमचे संस्कार तुमचे विचार बनवतात, तुमचे विचार तुमचे आचार घडवतात, तुमचे आचार तुमच्या सवयी बनतात, तुमच्या सवयी तुमचं चरित्र घडवतात आणि तुमचं चरित्रच तुमचं भाग्य उजळवतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय विचार करतो म्हणजे हल्ली आमच्याकडे माणसं पण अशी आहेत, खिसा शिवतानाच एवढा छोटा शिवणार की मिळाला तरी घ्यायला असू नये. स्वप्न मोठी पाहना, खिसे मोठे शिवाना, अडचण काय. विचार मोठा करणं म्हणजे मोठं होण्याची प्रक्रिया सुरू करणं, हे पहिलं लक्षात असू द्या. मन प्रचंड सामर्थ्यशाली आहे. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली, पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचा होता. शेवटी त्याला मृत्यूदंडच द्यायचा आहे. आता कसाही मेला तरी मेला एवढं खरं. त्याला फाशीची शिक्षा द्यायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी न्यायालयाला विनंती करून विषारी सापाचा दंश करून याला मरण द्यावं, आम्हाला एक प्रयोग करायची अशी इच्छा व्यक्त केली आणि कोर्टानं संमती दिली. त्या कैद्यालाही सांगितलं, तुला मृत्यूदंड झालाच आहे, मृत्यूदंड झालेल्या माणसाला फासावर चढवतात, पण तुला फासावर चढवण्याऐवजी आम्ही विषारी सर्पाचा दंश करून मारणार आहे. दिवस ठरला, वेळ ठरली, सगळं झालं. त्या कैद्याला सांगितलं, काही क्षणात आता तुला विषारी सर्पाचा दंश होईल. त्याचे डोळे बांधले गेले आणि विषारी सर्पाचा दंश आता तुला होतो आहे असं त्याला सांगितलं. आणि एका शास्त्रज्ञाने हातात 2 टाचण्या घेतल्या आणि त्या 2 टाचण्या फक्त त्याला टोचल्या. झाला तुला दंश. अर्ध्या तासात त्याचं शरीर काळं निळं पडलं आणि पुढच्या 1 तासात तो तोंडातून फेस येऊन मरण पावला. प्रत्यक्षात दंश झाला होता, पण त्याच्या मनानं गृहीत धरलं, मला चावला आहे, संपला. तुमचं मन काय ठरवतं तेच घडतं, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे पहिला मनाला विचार करायची सवय लावा. तो मोठा विचार, उत्तम विचार, सर्वोत्तम विचार, सर्वोत्कृष्ट विचार, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात काही काही माणसं चुकारपणा करतात आणि त्या प्रामाणिकपणा नसल्यामुळे त्यांचं नुकसान सगळ्यात जास्त होतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. यशाला शॉर्टकट नसतो, हे पहिलं लक्षात असू द्या. या जगामध्ये मेहनत न करता कुणाला काही मिळालंय असं उदाहरणच तुम्हाला सापडणार नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. त्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट काय, मन घडवा. सकारात्मकतेनं मन घडवा आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गरज आहे तुमचा तुमच्यावर विश्वास असू द्या. आपण हे करू शकतो, ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. विश्वास ही फार मोठी ताकद आहे, फार मोठी. बघा ना, 40,000 फौजनिशी अफजल खान महाराजांवर चालून आला. महाराजांची फौज किती? खाना एवढी तर अजिबातच नाही, 7,500. मग आता 40,000ची फौज येते. महाराज असं म्हटले तानाजीला, ताना एवढी वेळ जातोस का तू? नाही, सकाळपासून जरा अस्वस्थच वाटतंय, बहुतेक बीपी पण वाढला असेल. असं कर, एवढे वेळ तू जा, मग पुढच्या वेळी मी बघतो. नाही, लढे सिपाही नाम सरदार का पद्धतच नाही. काय केलं महाराजांनी? सगळ्यात महत्वाचं विश्वास किती ठाम होता, मारणारच. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. सगळं 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच त्यांच्या आयुष्याचं नियोजन झालंय असा जगातला फक्त एकमेव महापुरुष
पुरुष आहे छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष एकही घटना नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. सगळ्यात महत्वाचं आईन्स्टाईन सांगायचा, मला जर कुणी तासाभराचं काम करायला सांगितलं तर ते तासाभराचं काम कसं करावं ह्याच्या नियोजनात मी 50 मिनिटं घालवीन आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर तासाभराचं ते काम मी फक्त 10 मिनिटातच संपवीन. सगळ्यात महत्वाची गोष्ट नियोजन. काय करताय तुम्ही? आम्ही सेफ्टी इक्विपमेंट देत होतो. कुठं विकायचे? ज्यांच्या घरात गॅस आणि सिलेंडर आहे त्यांच्याकडे विकायचे. ठरलं पाहिजे ना, हे नियोजन आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात काय नियोजन करताय तुम्ही? काय करताय, कसं करताय, कुठं करताय, कधी करताय, या गोष्टीची चर्चा करून नियोजन ठरवणं हे यशाकडे जायचं सगळ्यात पहिलं पाऊल. सगळ्यात एका चप्पल बनवणाऱ्या कंपनीनं त्यांच्या एका सेल्समनला आदिवासी भागात पाठवलं. म्हणून सांगितलं जा त्या भागात आपल्याला किती मागणी येते जरा मार्केट आहे ते बघून ये. तो गेला सेल्समन, सगळं फिरून परत आला. म्हणलं हे काय उपयोग नाही, आपल्याला अजिबातच तिथं मागणी नाही. म्हणे काय चपलाच कोण घालत नाही. हे विषयच नाही. काय दृष्टिकोन तुमचा? ते आदिवासी आहे, जंगलात अनवाणी पायानच फिरतात, त्यांना चपलांची गरजच नाही. आपल्या चपल्या कोण घेणारच नाही. संपला विषय. मग काही दिवसानंतर कंपनीच्या मॅनेजरनं दुसऱ्या सेल्समनला सांगितलं की त्या आदिवासी भागात जा आणि तिथं आपल्या चपलेला मार्केट आहे का बघून ये. तो सेल्समन गेला, 2 दिवसांनी आला. तो पळत पळतच आला. म्हणला 100% मार्केट आहे. म्हणले कसं? अहो कोणच चपल्या घालत नाही. ज्यावेळी घालायला लागतील त्यावेळी आपल्याच घातल्या पाहिजेत. जातानाच 5 जोड घेऊन गेलो, घेऊन वाटून आलोय. आता पुढच्या वेळी मार्केटच आपल्या तिथं पण पोहोचतच. दृष्टिकोन काय आहे तुमचा? हा दृष्टिकोन जन्माला कुठून येतो? तुमच्या बिलीव्ह सिस्टीम मधनं येतो. तुमचा विश्वास किती आहे? विश्वास, हा विश्वास कशावर ठरतो? मोकळ्या भुरट्या गोष्टींवर नाही, त्याला अभ्यास गरजेचा असतो. सगळ्यात महत्वाचा. नाही ते अभ्यास शशिकांत भंडारे करतील ना, आपलं काम आहे कधी? आपलं विकायचं काम आहे. नाही कुठं जायचं ते विकास जाधव बघतील, आपलं फक्त जायचं काम आहे. नाही, तुम्ही यशस्वीच होऊ शकत नाही. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. का नाही? जे काम तुम्ही करताय त्याचा सखोल अभ्यास असल्याशिवाय त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वीच होऊ शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ज्याच्या घरी जाल त्याला तुमची गोष्ट पूर्ण समजावून सांगणं, त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणं आणि समोरच्या व्यक्तीचं पूर्ण समाधान करणं हे पहिलं तुमचं काम आहे. हा विश्वास जर तुम्ही दिलात हे तुमच्यासाठी योग्य आहे तर तो माणूस तुमची वस्तू घेईल. पण तुमचाच अभ्यास नसेल, नाही मी तुम्हाला साहेबांना विचारून सांगतो, ते म्हणतील विचारून ये. महाराज यशस्वी का झाले हो? तुम्हाला माहिती आहे काय? काय नव्हतं महाराजांकडे? सैन्य नाही, साधनं नाही, संपत्ती नाही, पण तरी महाराजांनी स्वराज्य उभा करायचं स्वप्न बघितलं. विश्वास करू शकतो. जमेल का? होईल का? नाही पण माणसं येतील का? मग आली तर त्यांना काय द्यायचं? पगार चालू करता येईल का? मग कोण आहे का? सवाल नाही. कशाच्या बळावर? हा विश्वास आहे. करू शकतो. ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी चौच्या कार्यालयात उतरला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. मग तो परवाना घेण्यासाठी महाराजांच्या कार्यालयात पोहोचला. आता त्यांनी तिथं येऊन परवाना घ्यावा का नाही, त्यांनी पहिला प्रश्न त्या महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला विचारला. तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांच्या कार्यालयातला अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, प्रचंड अभ्यास. अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास महाराजांना तोंडपाठ आहे आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे. कुठल्या क्षेत्रात आहे तुम्ही, त्या क्षेत्रातला परिपूर्ण अभ्यास
हे तुमच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. सगळ्यात डॉक्टर प्रवीण बडेंनी त्यांच्या आयुर्वेद ज्ञानाचा सगळा वापर केला. आता तुम्ही डायबोचं औषध विकाल, असं आहे तसं आहे, माहिती सगळी पाहिजे. अभ्यास, तुमच्याकडे अभ्यास असेल तर लोकांचा विश्वास बसेल, आणि लोकांमध्ये तुम्ही विश्वास निर्माण करू शकलात तर पुढच्या गोष्टी घडतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात शून्यातनं विश्व उभा केलं महाराजांनी. कशाच्या बळावर? काही नाही महाराजांनी, तरी महाराज शून्यातनं विश्व उभा करतात आणि आमच्याकडे सगळं रेडीमेड तयार आहे, तरी आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर घेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात घेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ. तरी पट्ट्याने वाढताच. अरे लढ की, तुमचा लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, मग लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? जो वाचून मुंगी बघितली, मुंगी मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत. काय आहे तुमच्याकडे हे मला विकायचं आहे. मुंगी सारखं ध्येय ठरलेलं हवं. कुठल्या गावात, कुठल्या आळीत, कितव्या घरात, कुठं कोण राहत आहे, जो माझं इक्विपमेंट घेईल. अरे एवढीशी मुंगी करते, तुम्हाला अडचण काय? विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे. तो हा विश्वास. महाराजांनी त्या विश्वासाच्या बळावर स्वराज्य उभा केलं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू, इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं. का केलं माहितीये? जेवढा आपल्याला आपल्या देशाबद्दल अभ्यास नाही, तेवढा आपल्याबद्दल त्यांनी अभ्यास करून ठेवला आहे. 197 इंग्रज पहिल्यांदा या देशात आले आणि त्यांनी पहिलं काम काय केलं तर भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं ह्यांच्यावर राज्य करणं सोपं आहे. मग त्यांनी आणखी 1000 बोलावले, नंतर 1000. तुम्हाला माहिती नसेल, 1947 साली देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशात फक्त 1,03,000 इंग्रज होते. 1,03,000 इंग्रजांनी 29 कोटी लोकसंख्येच्या भारतावर राज्य केलं. 6,500 मैल लांबीवर आलेल्या मुठभर इंग्रजांनी. कशाच्या बळावर? अभ्यास. आपल्याकडे तो नाहीच आहे. कधी कुणाच्या डोक्यात आलं असतं का? चुलीवरनं गॅसकडे जाणं एवढं आपल्याला कळतं, पण गॅसच्या वापरात सुद्धा धोके आहेत. मग त्याच्यात सुद्धा काहीतरी सेफ्टी इक्विपमेंट्स तयार केलं पाहिजे. ही संकल्पना ती फार महत्वाची आहे. ज्याला ही सुचते तो फार महत्वाचा आहे. रुळलेल्या वाटेवरनं सगळेच जातात, पण जे कुणाला सुचत नाही, हे ज्याला सुचतं तो यशस्वी होतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. कसं सुचतं हे? जमतं कसं? एक सगळ्यात महत्वाचा गुण असतो जिज्ञासा. तोच आमच्याकडनं सध्या गायब झालाय. मधुसूदन मोहिते पाटील शिक्षण क्षेत्रात काम करतात. आमच्या पोरांमध्ये दादा हा गुणच राहिलेला नाही. म्हणजे इंग्रजांना इथं राज्य करायचं होतं, त्यांना मालक बनवून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलोनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्यात जिज्ञासा हा शब्दच नाही. मला कधी कधी बरं वाटतं, म्हणजे बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं, मग त्या न्यूटनला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला खरंच बरं वाटतं की बरं झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, काही ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. नवीन कल्पना सुचतात कुणाला? ज्याच्याकडे जिज्ञासा हा गुण आहे त्यांना. मी शशिकांत भंडारे, विकास जाधवांना का मानतो? ते का बॉस आहेत? कारण त्यांच्यात जिज्ञासा आहे. सगळ्यात महत्वाचं नवं काय करता येईल, लोकांना नवं काय देता येईल, ही सगळ्यात महत्वाची जिज्ञासा. 350 वर्षापूर्वी महाराजांनी ते केलं, जे औरंगजेबाकडे नाही, जे आदिलशाहीकडे नाही, जे निजामशाहीकडे नाही, असं विलक्षण युद्ध तंत्र निर्माण केलं. कमीत कमी
सगळ्यात महत्वाचा नियम आहे. कधी कधी मोबाईलचा शोध लागला त्यावेळी तुमच्याकडे नोकियाचे फोन असतील. आता कुठे गेलं नोकिया? का? बदलत्या जगाबरोबर नोकिया बदललं नाही, संपला. तुम्ही आता सेफ्टी इक्विपमेंट्स कडनं आयुर्वेदाकडे शिरला का? ही आत्ताची जगाची सगळ्यात जास्त गरज आहे. सगळ्यात. 30 वर्षाच्या पोराच्या किडन्या बाद होत आहेत. 40 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक येतोय. मी 22 वर्षाची पोरं सुद्धा अटॅक न जाताना बघितलीत. अलीकडचं काळ गरज काय आहे? तुम्ही सगळं कमवाल, पण उपभोग घेणारं शरीरच जर तुमचं व्यवस्थित नसेल तर त्याचा उपयोग काय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्व कशाला? आता आरोग्य. आमची अडचण काय झाली माहितीये? जे आम्हाला मोफत मिळालंय त्याची आम्हाला किंमत नसते, अजिबात नसते. संवेदनशीलतेतनं कृतज्ञता जन्माला येते आणि ज्याच्या काही कृतज्ञता असते त्याला प्रत्येक गोष्टीची किंमत माहिती असते. आम्ही आमच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेत नाही. आम्ही आमच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या हृदयाची काळजी घेत नाही. जगाच्या पाठीवर भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर पडतं असं अद्याप एकही यंत्र तयार झालेलं नाही. ते अद्भुत आणि अलौकिक यंत्र त्या नियंत्रण शरीर म्हणून तुम्हाला दिलंय, ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर पडतं. मग एवढं अद्भुत आणि अलौकिक शरीर आम्हाला लाभलंय, त्याची काळजी किती घेतो आम्ही? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे हृदयाची खराब झाली रक्तवाहिनी काढायची, दुसरी जोडायची, त्या रक्ताला बायपास करून द्यायचं. या शस्त्रक्रियेला साधारण खर्च येतो 3 लाख रुपये. म्हणजे आमच्या हृदयाजवळ मुख्य 3 रक्तवाहिन्या आहेत. एका रक्तवाहिनीची किंमत जर 3 लाख, हृदयाजवळ अशा मुख्य 3 रक्तवाहिन्या बरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. मग एका रक्तवाहिनीची किंमत 3 लाख, 1 लाख रक्तवाहिन्यांची किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला. एखादा डोळा बाद होतो, आता डोळा बदलता येतो, नवा डोळा बसवता येतो. नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख, 2 डोळ्याची झाली 40 लाख. 2 किडन्या दिल्यात आम्हाला. माणसं नको ते अप्यापान करतात, किडन्या बाद होतात, डायलिसिसवर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडनी बदलून घ्या. किडनी बदलून मिळते. एका नव्या किडनीची किंमत आहे 40 लाख, 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख. म्हणजे आमचे डोळे 20 लाखाचे, रक्तवाहिनी 3 लाखाची, किडनी 80 लाखाच्या. असा जर शरीराच्या अवयवाचा हिशोब केला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढं. अरे त्या परमेश्वरानं जन्माला घालताना ही अब्जावधी रुपयांची शरीर नावाची प्रॉपर्टी देऊन पाठवलं. ती प्रॉपर्टी जपाना कुठल्या संपत्तीच्या बाजूला? कौतुक का करायचंय तुमचं? हे जे मिळालंय ना, ती प्रॉपर्टी जतन करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदात उतरला, याचं कौतुक काय? पैसा कुठल्याही क्षेत्रात कमवता येतो. पैसा काय? केसावर फुगे विकणारे सुद्धा रोज कमावतात. ते अवघड थोडंच आहे, अजिबात नाही. काय करताय हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात. त्यामुळे आरोग्य, आणि जितकं इतरांच्या आरोग्याची आपण काळजी घेतो ना तितकी आपल्याही आपण घेतली पाहिजे ना. सगळ्यात महत्वाची. अहो किती उदाहरणं तुम्हाला सांगा. बिथोवेन माहिती आहे? जागतिक पातळीचा संगीतकार आहे, पण जन्मताच बहिरा होता. बहिऱ्या माणसानं संगीत तयार केलंय आणि ऐकू शकणाऱ्या क्षमता असणाऱ्या लोकांनी त्याच्यावर नृत्य केलं. इतकं भारावणारं संगीत बहिऱ्या माणसानं तयार केलं. रामायण पूर्वी लागायचं टीव्हीवर सकाळी 10 वाजता. त्या रामायणाची सुरुवातीचं जे गाणं आहे आजही लोकांच्या लक्षात असेल, कथाश्री. त्याचं संगीतकार आंधळे असणाऱ्या रवींद्र जैनांनी दिले. आंधळे होते. चांगल्या धडधाकट माणसाला एव्हरेस्ट चढता येत नाही. एखादा चढला तर तो कीर्तिमान होतो. दोन्ही डोळ्यांनी आंधळा असलेला तो एव्हरेस्ट पार करून झालाय. त्याला विचारणारे चांगल्या माणसाला जमत नाही, थळे दिसायचा विषयच नाही, त्यामुळे भीती वाटायचा प्रश्नच नाही. कमतरताना फलसताना
तुम्हाला इस्कॉन माहिती असेल,